तर कोल्हापुरात महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा निर्माण झालेलाच आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी मविया सोबत फारकत घेणार का असा सवाल आहे। आज अधिकृत निर्णय होणार असल्याची ही माहिती समोर येते। तर कोल्हापुरात महाविकास आघाडीत हा जागा वाटपाचा तिढा आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी आता मविया सोबत फारकत घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, खरं तर तिकडे कोल्हापुरात महाविकास आघाडीत देखील जागा वाटपाचा तिढा निर्माण झालेला आहे। शरद पवारांची आता नेमकी काय भूमिका असेल हे पाहणं त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। सतेज, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्या प्रतिनिधींपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये। कोल्हापुरात मवियात जागा वाटपाचा तिढा निर्माण झालेला आहे। शरद पवारांची आता नेमकी काय भूमिका असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी खरं तर महाविकास आघाडी सोबत आता फारकत घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आज अधिकृत निर्णय देखील होणार आहे। तर पुन्हा जाऊयात आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, खरं तर कोल्हापुरात मवियात हा जागा वाटपाचा तिढा निर्माण झालेला आहे। शरद पवारांची नेमकी काय भूमिका असणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कृपा, खरं पाहिलं तर कोल्हापूरच्या महापालिकेसाठी रणधुमाळी सुरुवात झालेली आहे। निवडणुकीची सगळी तयारी आहे ती झालेली आहे। मात्र महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल या दोन्ही पक्षांमध्ये वाटप सध्या झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। कालच आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचा जो पक्ष आहे त्या राष्ट्रवादीनं खरं तर कुठेतरी काँग्रेसला एक अल्टिमेटम दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण जागा वाटपामध्ये राष्ट्रवादींचा जो शरदचंद्र पवार यांचा जो पक्ष आहे त्याला कुठेतरी एक समाधानकारक जागा आहे त्या दिलेल्या नाही आहेत। मुळात पहिला प्रस्ताव होता तो राष्ट्रवादीचा काँग्रेसकडे 33 जागांचा होता। तो बार्गेनिंग करत आला 17 जागांवरती, तिथून आला तो 14 जागांवरती। मात्र त्या नेमक्या 14 जागा कुठल्या या देखील अद्याप राष्ट्रवादीला सांगितलं नसल्यामुळं कुठेतरी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आहेत व्ही पाटील हे आक्रमक झालेत आपल्याला काल पाहायला मिळालं होतं। आणि त्यांनी जो अल्टिमेटम काल 4 वाजेपर्यंतचा दिलेला होता काँग्रेसला तो देखील आता संपलेला आहे। त्यामुळं एक तिसरी आघाडी कोल्हापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी, महायुती आणि तिसरी आघाडी अशी तयार होती की काय अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे। कारण त्यासाठी 2 पर्याय ते ठेवण्यात आलेले आहेत। एक तर आमच्या ज्या कुठल्या जागा आहेत त्या जागा आम्हाला तात्काळ सांगा, कारण फॉर्म भरायला अवघे 3 ते 4 दिवस फक्त शिल्लक आहेत। त्यामुळे तुम्ही आम्हाला जागा सांगा, त्याच्यावरती आम्हाला तयारी करता येईल। त्यामुळं आता या सगळ्या राजकारणामध्ये खरं पाहिलं तर सतेज पाटील काल मुंबईत होते, त्यामुळे त्यांच्याशी काही बोलणं झालेलं नव्हतं। आज मात्र राष्ट्रवादीची बैठक होते की काय याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागणार आहे। मात्र महायुती असेल, महाविकास आघाडी असेल यामधला जागा वाटपाचा तिढा हा आता मुंबईत कुठेतरी गेल्याचं पाहायला मिळते। काल मुंबईत पाहिलं तर भाजपचे सगळे वरिष्ठ नेते आहेत ते मुंबईत प्रदेश कार्यालयात एक बैठक झाली आणि त्यामध्ये शिवसेनेला किती जागा द्यायच्या, भाजपला किती जागा घ्यायच्या, आणखीन सोबत असणाऱ्या राष्ट्रवादीला किती द्यायच्या या संदर्भातली जी चर्चा झालेली आहे। मात्र जागा वाटपाचा तिढ्यामुळं कुठेतरी आता घमासान किंवा ऐन थंडीत राजकीय वातावरण कुठे तापल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अनेक जण खरं तर इच्छुक उमेदवार प्रचाराला लागलेत आणि मात्र अचानक जर तिकीट मिळालं नाही तर बंडखोरी वाढण्याची देखील शक्यता आहे ती निर्माण झालेली आहे। आज खरं तर अल्टिमेटम संपल्यामुळं राष्ट्रवादी काय भूमिका घेते, राष्ट्रवादी जनसुराज्य शक्ती पक्षाकडे जाते की आम आदमी पक्षाकडे जाते की ह्या तिघांची तिसरी आघाडी होते, याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे। कृपा, निश्चितच सतेज, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।